नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वोकॅब्युलरीवरती व्हिडिओ बनवत आहेत. 20 ते 25 शब्द आहेत, तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात. इन्व्हिजन म्हणजे कल्पना करणे असते. एखाद्या गोष्टीची तुम्ही कल्पना करता ते. फेड म्हणजे फिकट असतं. फेंट कलर पण आपण म्हणतो, किंवा फेड म्हणजे पण फिकट असतो. फाउंड म्हणजे खुशामत करणे, फ्लॅटर, चापलुसी, एखाद्याची खुशामत करणे. नेते लोकांचे काही लोक खुशामत करतात त्यांचं काम काढून घेण्यासाठी. तसं फेटर्स म्हणजे बंधन घालणे, बेड्या असतात. फॉरवर्ड म्हणजे अशुभ संकेत असतं. भविष्यात एखादी गोष्ट अशुभ संकेत आपण देतो ते असतं फॉरवर्ड म्हणजे. फ्रिटर्स म्हणजे वाया घालवणे असतं. फ्लुमिनेट म्हणजे संताप व्यक्त करणे असतं. फरलॉग म्हणजे तात्पुरती सुट्टी असते, फरलॉग. गॉक म्हणजे टक लावून पाहणे असतं. गोड म्हणजे उचकवणे असतं. हँकर्स म्हणजे तीव्र इच्छा असणे हा शब्द. होन म्हणजे कौशल्य वाढवणे तुमचा असतं. इम्बाईब म्हणजे आत्मसात करणे. एखादी गोष्ट इम्बाईब म्हणजे बिंबवणे पण असतं. इम्बाईब म्हणजे आत्मसात करणे, स्वतःमध्ये हे घेणे. इम्युअर म्हणजे बंदिस्त करणे असतं. इम्प्रिंट म्हणजे छाप, ठसा, इम्प्रेशन पण म्हणू शकता इथं. आता इकडे दुसरा शब्द घ्या. रेव्हरे म्हणजे आदर व्यक्त करणे, रिस्पेक्ट, एखाद्याबद्दल रिस्पेक्ट. रुमिनेट म्हणजे मंथन करणे, कंटेम्प्लेट पण म्हणू शकता याला. रुमिनेट म्हणजे कंटेम्प्लेट, चिंतन करणे, एखाद्या गोष्टीचं चिंतन करणे, त्याला मंथन करणे असे म्हणतात. स्प्रून म्हणजे तुच्छ मानणे, एखादी गोष्ट आपण तुच्छ मानतो तसं स्प्रून म्हणजे तुच्छ मानणे. स्विंडल म्हणजे फसवणूक करणे. झिरो इन म्हणजे लक्ष केंद्रित करणे एखाद्या गोष्टीवर. झिरो इन म्हणजे लक्ष केंद्रित करणे. योक म्हणजे जोडणे. वेस्ट म्हणजे अधिकार देणे, वेस्ट. अपकीन म्हणजे देखभाल करणे असतं. अपकीन म्हणजे देखभाल करणे असतं. कॉन्क्युअर म्हणजे जिंकणे. कॉन्क्युअर म्हणजे जिंकणे, विजय मिळवणे असतं. ट्रम्प म्हणजे पण विजय मिळवणे असतं. कन्वे म्हणजे व्यक्त करणे. एक्सप्रेस. डिवाइज म्हणजे योजना बनवणे. डिस्क्लोज म्हणजे ओपन करणे. ओपन एखादी गोष्ट ओपन करणे. डिस्क्लोज सिक्रेट ओपन करणे असतं. डिस्क्रेडिट म्हणजे बदनाम. क्रेडिट म्हणजे तुमचं क्रेडिट असतं. क्रेडिट कोड कसं चांगला असेल तर असं. डिस्क्रेडिट म्हणजे बदनाम असतं. जर तुमचा क्रेडिट कोड, त्या क्रेडिट कार्डवरून लक्षात ठेवा, क्रेडिट कोडवरून लक्षात ठेवू शकता. डिस्क्रेडिट म्हणजे बदनाम, आणि क्रेडिट म्हणजे चांगलं क्रेडिट असेल तर तुम्हाला लोन वगैरे भेटतं. इनॲक्ट म्हणजे कायदा लागू करणे. ॲक्ट हा अंमलात आल्यानंतर इनॲक्ट तयार होतो, तसं इनॲक्ट म्हणजे अंमलात येणे. एंड्युअर म्हणजे सहन करणे असते. आता पुढचे काही शब्द आहेत. नॉकआउट म्हणजे पूर्णपणे हरवणे. नॉकआउट मॅच असते बघा, क्रिकेटमध्ये किंवा इतर ठिकाणी नॉकआउट हा शब्द वापरला जातो. तर नॉकआउट हा म्हणजे पूर्णपणे हरवणे. एखादी नॉकआउट मॅच असते, पूर्णपणे हरवलं जातं. लिंजर म्हणजे थांबून राहणे. एका ठिकाणी लिंगरिंग म्हणजे असं गोल गोल फिरणे किंवा एका ठिकाणी थांबून राहणे. लिक्विडेट म्हणजे लिक्विडिटी असते, एखादी संपत्ती आपण लिक्विडेट करतो तसं संपवणे किंवा विकून टाकणे, लिक्विडेटेड करतात संपत्ती. मिंगल म्हणजे मिसळणे. निगेट म्हणजे नकार देणे. डेटर म्हणजे पण नकार असतं. निगेट म्हणजे पण नकार असतं. नलिफाय म्हणजे रद्द करणे. रद्द करण्याला आपण अजून कॅन्सल एक शब्द वापरू शकता, ॲनल पण वापरू शकता. ऑब्लिज म्हणजे मदत करणे, हेल्प पण वापरू शकता तुम्ही इथं. परपेच्युएट म्हणजे कायम ठेवणे असतं, कायम. प्रिसिड म्हणजे आधी. परसू म्हणजे पाठपुरावा. क्वाईट म्हणजे सोडून देणे. रेक्टिफाय म्हणजे दुरुस्ती करणे. अमेंड म्हणू शकता, अमेंड म्हणजे पण दुरुस्ती करणे. रिसाइंड म्हणजे रद्द करणे, आणि हा नलिफाय म्हणजे पण वरती आला होता तर रद्द करणे. कॅन्सल पण म्हणू शकता तुम्ही. रिसाइंड म्हणजे रद्द करणे. अजून काही शब्द आहेत. इंडोअर म्हणजे समर्थन करणे. इनकम्पास म्हणजे समाविष्ट करणे. इनकम्पास एकत्र घेणे किंवा समाविष्ट करणे. फिजन म्हणजे खोटे भासवणे, फिजन. फिकल म्हणजे चंचल. एखादी गोष्ट चंचल असते, असं जसं की आपलं मन, फिकल मन असं लक्षात ठेवा. तुम्हाला चंचल एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर फिकल म्हणतात. फोरबिअर म्हणजे संयम ठेवणे किंवा सहन करणे असतं, फोरबिअर. फोस्टर म्हणजे प्रोत्साहन देणे, मोटिवेट करणे, गॅल्वनाइज करणे, याला समानार्थी शब्द वापरू शकता. ग्लीन म्हणजे थोडे गोळा करणे. ग्लीन म्हणजे थोडे गोळा करणे, आणि ह्याला गोळा करण्याला अजून एक गॅदर, कलेक्ट असं पण वापरू शकता. इम्प्लोअर म्हणजे विनंती करणे. एखाद्याला रिक्वेस्ट करू शकतो, त्याला इम्प्लोअर हा शब्द येतो. इन्साईट म्हणजे भडकवणे. इन्साईट म्हणजे पेटवणे. किंडल म्हणू शकता. किंडल म्हणजे पण पेटवणे. किंडल हा वेगळ्या अर्थाने वापरू शकतो, पण इन्साईट म्हणजे भडकवणे. इन्क्लाइन म्हणजे
झुकणे, इन्क्लाइन म्हणजे इन्क्लाइन झालं, एखादी बाजू इकडल्या साईडला समजा असं झुकलं आहे, तसं आपण इन्क्लाइन वापरू शकतो. इन्कर म्हणजे ओढवून घेणे, आपल्याकडे घेणे. इन्स्क्राईब म्हणजे कोरणे, एखादी गोष्ट असतं इन्स्क्राईब करतो, जसं थडग्यावर लिहिलेलं असतं तसं इन्स्क्राईब म्हणजे लिहिणे. इन्सुलेट म्हणजे सूचकपणे सांगणे, इन्सुलेट म्हणजे सूचकपणे सांगणे.